माजी नगरसेवक राहुल दिवे यांच्या वतीने बुधवारी महापालिकेवर धडक मोर्चा। शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि धरणात मुबलक पाणीसाठा असून देखील शहरात अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाग करण्यासाठी महापालिकेवर माजी नगरसेवक राहुल दिवे यांच्या वतीने प्रभाग 16 परिसरातील नागरिकांतर्फे सर्वपक्षीय धडक मोर्चाचे आयोजन बुधवारी दुपारी करण्यात आलेले आहे। शहरासह परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली आहे। नागरिकांना वाहन चालवणे जिकरीचे होत असून दररोज कुठे ना कुठे अपघातांना सामोरे जावे लागत आहे। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मधील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी महापालिकेत शहर अभियंत्याच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। येत्या 4 दिवसात तातडीने रस्ते दुरुस्त न झाल्यास सर्वपक्षीय आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला होता। नाशिक मध्य विभागातील प्रभाग क्रमांक 16 मधील भाऊ बंगला, आगर टाकळी रोड ते विजय ममता सिग्नल या भागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे। या संदर्भात दिवे यांच्यासह प्रभागातील नागरिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बांधकाम विभागातील शहर अभियंता कार्यालयासमोर ठिय्या देत मनपा प्रशासनाचा निषेध केला। आयुक्त मनीषा खत्री कार्यालयात उपस्थित नसल्याने मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांना निवेदन सादर करण्यात आले। येत्या 4 दिवसात खड्डे दुरुस्तीबाबत तात्काळ उपाययोजना न केल्यास सर्वपक्षीय तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव तथा नगरसेवक राहुल दिवे यांनी दिला होता। मात्र आंदोलन करून देखील महापालिकेतर्फे कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही। त्यामुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असून देखील शहरात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात होत असल्याने महापालिका प्रशासनाला जागा करण्यासाठी महापालिकेवर माजी नगरसेवक राहुल दिवे यांच्या वतीने प्रभाग 16 परिसरातील नागरिकांतर्फे सर्वपक्षीय धडक मोर्चाचे आयोजन बुधवारी दुपारी करण्यात आलेले आहे। गेल्या 8 दिवसापूर्वी मी नाशिक महानगरपालिकेला ठिय्या आंदोलन करून नाशिक प्रशासनाचं खड्ड्यांच्या बाबतीत लक्ष वेधलं होतं आणि त्याच वेळेस मी सांगितलं होतं की 4 दिवसात जर हे सगळं खड्डे बुजवले नाही तर आम्ही सर्वपक्षीय तीव्र आंदोलन करू आणि त्याच्यावर प्रशासनाने कुठल्याही प्रकारच्या साधं मूठ माती सुद्धा टाकली नाही। आणि म्हणून उद्या बुधवारी 15 तारीख उद्या 16 तारीख उद्या 16 तारखेला दुपारी 3 वाजता नाशिक महानगरपालिकेवर आम्ही प्रभाग क्रमांक 16च्या नागरिकांच्या वतीनं पक्षीयाच्या वतीनं तीव्र आंदोलन त्या ठिकाणी मोर्चा नेणार आहोत। मोर्चामधले आम्ही प्रमुख मुद्दे आहे की पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि रस्त्याला पडलेले खड्डे। आज गंगापूर धरणामध्ये मुबलक पाणी आहे। नाशिकच्या सगळ्या धरणातून जायकवाडीला पाणी जात आहे कारण इथं पाणी खूप झालं म्हणून, परंतु धरणात पाणी आहे परंतु आमच्या घरातल्या लोकांना घरात पाणी नाहीये अशी मोठी नामुष्की या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि खड्ड्यांच्या बाबतीमध्ये भयानक असे अपघात होत आहे का त्यामध्ये सर्वसामान्य निष्पाप लोकांचा बळी जात आहे। आणि म्हणून या निमित्तानं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून इशारा देत आहे नाशिक महानगरपालिकेला का उद्या दुपारी 3 वाजता धडक मोर्चा आम्ही नाशिक महानगरपालिकेवर आणणार आहोत, याची प्रशासनाने नोंद घ्यायची आहे। जय महाराष्ट्र। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।